अरे रे रे, हे मी काय करते? अशी स्किन का करते चेहऱ्यावरची? सांगते, थांबा. काय? हॅलो, कशा आहात? माझा चेहरा, मला काय झाले सांगते. इतके दिवस आजारी होते ना, त्यामुळे एवढा डल झालेला आहे चेहरा. चला काहीतरी करूया. काय म्हणजे फेशियल. माझं फेवरेट फेशियल किट ऑक्सिग्लुटा. चला स्टेप बाय स्टेप सांगते. या फेशियल किटमध्ये ना तुम्हाला 6 स्टेप भेटणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल ना, हिचं भारी आहे, ही सलूनमध्ये जॉब करते, हिला काय इझी आहे फेशियल करणं, पण हे तेवढं इझी नसतं. आम्ही करतो पण स्टेप बाय स्टेप नाही होत फॉलो, कारण की मधूनच क्लायंट येतं, त्यामुळे क्लायंट हँडल करावं लागतं. चला स्टेप सांगते. चला पहिलं तयारी करून घ्या, बेल्ट वगैरे लावून घ्या. पहिली स्टेप आहे ग्लो ऑक्सिग्लुटाचं क्लिन्झर. त्याच्यामध्ये तुम्हाला सॅट्रिक ॲसिड, टायटॅनियम डायऑक्साईड, झिंक ऑक्साईड, प्युरिफाईड वॉटर, त्यामुळे तुमचे स्किनवरील जी डस्ट वगैरे आहे ते निघून जाते. छान टिश्यू ओला करून घ्यायचा आणि फेस क्लीन करून घ्यायचा. क्लिन्झर पूर्ण स्किनवरचं क्लिन्झर काढून घ्यायचं पहिलं, त्याच्यामुळे चेहरा अजून छान ग्लो करतो. ओल्या टिश्यूने फेस क्लीन करून घ्यायचा प्रॉपर. चला दुसरी स्टेप आहे ग्लो ऑक्सिग्लुटाचं स्क्रब. ते 2 ते 3 मिनटं करायचं. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असेल त्यांनी जास्त एकदम हलक्या हाताने करायचं, जास्त रगडायचं नाही, कारण की त्याच्यामुळे पिंपल रॅशेस येऊ शकतात स्किनवरती. मी तुम्हाला फास्ट दाखवते. यामध्ये आल्मंड ऑइल, ओट्स, राईस, ग्लुटाथाईन आणि असे भरपूर इन्ग्रेडियंट्स आहेत याच्यामध्ये. चला आता वॉश करून घेऊया. प्रॉपर स्क्रब करून झालं की पूर्ण प्रॉपर क्लीन करायचं. त्याच्यानंतर ऑप्शनल आहे, तुम्हाला स्टीम जास्त ओपन पोर्स, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असेल तर तुम्ही स्टीम देऊ शकता किंवा स्किप करू शकता. प्रॉपर फेस क्लीन करून घ्यायचा टिश्यूने. चला तिसरी स्टेप आहे माझी सगळ्यात फेवरेट स्टेप आहे मसाजची. कारण फेस मसाजनी ब्लड सर्क्युलेशन होतं, त्यामुळे स्किन छान ग्लो करते. आणि हो, मसाज फक्त 5, 10 किंवा 15 मिनिट करायचा, कारण स्किन वेगवेगळी, प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते. मसाज करताना छान रिलॅक्स वाटतं, छान वाटतं, पण त्यानंतर स्किनवरती इफेक्ट होऊ शकतो, कारण मला अनुभव आलेला आहे म्हणून सांगते. चला सुरू करूया स्टेप बाय स्टेप मसाज. माझी स्टेप फेवरेट आहे, कारण की याच्यामध्ये एवढं रिलॅक्स वाटतं ना, आणि शांत झोप येते, आणि अजून छान चेहरा ग्लो करतो. असं वाटत नाही की मी कोणत्या सलूनमध्ये जाऊन फेशियल वगैरे केले त्याच्यामुळे. आणि मी माझं स्वतःच फेशियल करते. आता मी हे फेशियल रात्री करते, त्यामुळे एवढी छान झोप येणार आहे ना मला. चला चौथी स्टेप आहे पील ऑफ मास्क. हा एकदम थिक लेअर लावून घ्यायचा, आणि मास्क ड्राय झाला की एकदम हलक्या हाताने त्याची लेअर निघते. जे मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं ना, तसा पील होतो मास्क, तो काढून घ्यायचा. अरे यार, हे प्रोडक्टवाले एवढं कमी का देतात मास्क काय माहिती, कारण की माझ्या चेहऱ्याला कमी पडतो. मी जाड आहे ना म्हणून. ह्या मास्क म्हणजे ना सगळ्यात जीवावर येणारी गोष्ट आहे माझी, कारण की मला वेट होत नाही, माझ्याकडे तेवढे पेशन्स नाही आहेत. तरी पण हळूहळू काढते. नाही तो पूर्ण सुकल्यानंतरच काढायचा मास्क, माझ्यासारखी घाई नका करू. चला मास्क काढून झाला आहे. चला आता प्रॉपर क्लीन करून घ्यायचा फेस. त्याच्यानंतर आहे 5वी स्टेप, तो म्हणजे डी टॅन पॅक. तो टॅनिंगसाठी पॅक आहे, तो अप्लाय करून घ्यायचा. 10 ते 15 मिनिट ठेवायचा आणि एकदम हलक्या हाताने मसाज करून काढायचा. यामध्ये तुम्हाला अल्फा अर्बिट्रिन जे टॅन रिमूव्हसाठी हेल्प करतं. चला पॅक लावून 10 ते 15 मिनिट वाट बघायची, आणि तो पॅक काढून पूर्ण प्रॉपर फेस क्लीन करून घ्यायचा. हा पॅक मसाज करून काढायचा आहे. याचा एक गुणधर्म आहे, काय ते सांगते. तुम्ही हे फेशियल किती मिनिटात जरी केलं ना, याचा रिझल्ट तुम्हाला नक्की आणि इन्स्टंट भेटतो. तुम्ही बघू शकता आता माझा फेस कसा आहे. पहिला कसा होता एकदम डल. आता 6वी स्टेप आहे सिरम. सिरम हातावरती काढून पूर्ण फेसला अप्लाय करायचं. 1 ते 2 मिनिटं मसाज करायचा. तुम्हाला एकदम छान आणि फ्रेश फील येईल. आता मला झोपायचा टायमिंग झाला आहे, 11 वाजले आहेत, आणि मी आता एकदम फ्रेश झाली आहे. बघू शकता अगदी जवळून माझी स्किन कशी झाली आहे, एकदम सॉफ्ट, शाईन आणि एकदम फ्रेश वाटते. चला थँक्यू सो मच. चला बाय.